एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मी तुम्हाला दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी दिसते आहे. इकडे काहीतरी वेगळं दिसतं आहे. आणि येस, हे आहे माझं नवीन घर. आणि मी माझ्या नवीन घरी आली आत्ता. आणि आत्ता जे मी तुम्हाला सुरुवातीला ब्लॉगच्या सुरुवातीला जे अकिराचं दाखवलं, अकिराचं नेम, तर बाबू झालं आहे 2 मिनिट. हे बघ, हे बघ, हे काय पांडा. तर ते होतं अकिराच्या वेलकम पार्टीच्या वेळचं. त्यावेळी पण तुम्ही पाहिलं असेल, ते होतं. आणि मी घरी आले होते इकडे, कारण आज फर्निचरवाला बेड घेऊन आला, म्हणजे इकडे आणून ठेवलं आहे सगळं. तर ते उद्या येऊन जोडेल. त्यानंतर किचन ट्रॉलीज वगैरे त्याचं त्यानं मेजरमेंट घेतलं, मला कशा हव्यात, काय हव्यात ते सगळं. मी डिझाईन पण त्यांना सांगितली. आणि इकडे आहे मी, हा हॉल आहे माझा. आणि पूर्ण घर मी तुम्हाला दाखवेन, पण आत्ता किरा इकडे खेळते आहे. आणि इकडे लक्ष देऊ नका, खूप सगळीकडं मेस आहे, कारण अकिराच्या बड्डे पार्टीच्या वेळेला तिला जे गिफ्ट्स आलेत ते असेच पडलेत. इकडे येऊन आम्ही ते घेऊन गेलेलो नाही आहे. आणि इकडे ठेवायला पण काही जागा नाही आहे. हा जो सोफा आहे तो तात्पुरता आम्हाला दिलेला आहे यांनी, जो आमचा फर्निचर बनवतो आहे. आमचा नवीन सोफा उद्या किंवा परवा येईल, आणि त्यानंतर हा सोफा तो घेऊन जाईल. आय होप तुम्हाला आवाज येत असेल माझा. आणि मी इकडे आज तुम्हाला काही दाखवणार नाही आहे. मला लाईट फॅन बंद करू दे. ही माझी रूम होती. मी इकडे आज तुम्हाला काही दाखवणार नाही आहे, कारण मला दाखवणं पॉसिबल पण नाही आहे. अकिराला घेऊन. आणि तुम्हाला आवाज येत असेलच माझा व्यवस्थित, असं मी अपेक्षा करते. हे किचन आहे माझं. मी दाखवेन, पण सगळं जेव्हा रेडी होईल ना, फर्निचर आणि सगळं. इकडे एक मोठीच्या मोठी विंडो आहे, तर त्यावेळी मी तुम्हाला सगळं दाखवेन, पूर्ण घर माझं. तर मी आता जाते घरी, आणि घरी जाऊन तुमच्याशी बोलते. मला खूप घाम येतो. अकिराला पण घेतलं आणि हे दोन्ही एका वेळेला करते, तर खूप घाम येतो. तर मी घरी जाऊन तुमच्याशी बोलते. तर आले मी घरी आत्ता. आणि अकिरा परत किरकिर किरकिर करते. माहिती नाही तिला काय होतं आहे, तिला काय होतं आहे माहिती नाही. फार किरकिर किरकिर करते. संध्याकाळ झाली की करते, म्हणजे रात्र झाली की. आणि आत्ताच मी अकिराच्या सगळ्या बॉटल स्टरलायझेशनला टाकल्या. खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही बॉटल फिल करत असता त्यावेळी स्टरलाइज करणं खूप इम्पॉर्टंट असतं. तर ते मी आत्ता टाकलेलं आहे. आणि काय फॅन बघ कसा फिरतो आहे. आणि काय, हां, आज सकाळीच मी चपात्या करून ठेवल्यात. आणि आज अभिषेक जेवायला नाही येत आहे, तर आम्ही बाहेरूनच पार्सल मागवलं. सुरमई फ्राय आणि सुरमई करी आणि एग बिर्याणी मम्मींसाठी आणि माझ्यासाठी आम्ही पार्सल मागवलं. तर आम्ही तेच खाऊ. आणि हां, आणि तुम्हाला हे दाखवायचं राहिलं ना, कालच्या ब्लॉगमध्ये मी बोलले होते तुम्हाला दाखवेन श्वेतानं. ओ ग, अकिरासाठी मी बंद करून परत चालू करू, म्हणजे हालेल. हा फॅन असा थोडा चालू करून बंद केला, ती खेळत राहते त्याच्यासोबत, फॅनसोबत. पोट उघडे अकिराचं. तर श्वेतानी जे आणलं होतं ते तुम्हाला दाखवते. हे असं टी व्हीवर ठेवून दिलेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवते तिने काय काय आणलं ते. सो गाईज, श्वेतानी आणलं आहे अकिरासाठी. ॲक्च्युली ती वेलकम पार्टीला खूप लेट आली होती आणि तिला काही मिळालं नव्हतं, सो ती काल येऊन तिने देऊन गेलं. तर हा क्यूट असा फ्रॉक आणला आहे, जो खूप क्यूट आहे, मस्त एकदम. आणि आणखी पण काहीतरी आहे. हे सॉक्स आहेत. सॉक्सची तर गरज नाही. आणि हे मला फार आवडलं, हे शूज. अकिरा घालूनच झोपली होती सकाळी, तिला घातले आणि ती झोपून गेली. मग आम्ही काढले नाही, आम्ही रिस्कच नाही घेतली ती काढायची, कारण ती उठते लगेच. सो आम्ही तिला उठवलं, काढलं नाही, ही घालूनच ती झोपली. नाही, खूप क्यूट आहे, मला तर खूप आवडलं, खूप छान आहे. थँक्यू सो मच श्वेता. मला आवडलं, अभिषेकला आवडलं, अकिराला पण आवडलं असेल. एक मिनिट, मी लाईट फॅन ऑन करून ऑफ करते, म्हणजे ती त्याच्यासोबत खेळत बसेल. ओ ग, तर खूप छान आहे, आवडलं. आणि आज सकाळी मी केल्या होत्या चकोल्या, कारण मला कालपासून माहिती नाही का भयानक इच्छा झाली होती चकोल्या खायची. सो मी चकोल्या केल्या होत्या. किरा रडते आहे, मी 2 मिनटं तिला शांत करते आणि त्यानंतर तुमच्याशी बोलते.
तर अकिरा झोपली आता आणि आता मी मस्त ब्लॉग बनवेन. एक सेकंड. मी आता मस्त ब्लॉग बनवेन. तर मला केस धुवायचे आहेत. मला सकाळी केस धुवायला वेळच मिळत नाही. मी आता धुवेन कदाचित. तर मी सकाळी केल्या होत्या चकोल्या, कारण मला फार इच्छा झाली होती चकोल्या खायची. सो मी चकोल्या बनवल्या होत्या आणि मग विचार केला की तुमच्यापैकी ज्यांना माहिती नाही आहे त्यांना रेसिपी पण दाखवावी. सो मी शूट केलं आहे. आता यानंतर मी तो व्हिडिओ दाखवेन आणि व्हॉईस ओव्हर देईन त्याला. व्हॉईस ओव्हर दिला आहे त्याला आणि तो व्हिडिओ बघा आणि चकोल्याची रेसिपी बघा आणि घरी करून बघा तुम्ही, जर तुम्हाला आवडली तर. आणि मला सांगा कॉमेंट बॉक्समध्ये बनवून कशा झाल्या होत्या चकोल्या ते. तर इकडे मी 3 डाळी घेतलेल्या आहेत. तूर डाळ, मसूर डाळ आणि मूग डाळ ह्या 3 डाळी एकत्र करून शिजवून घेतलेल्या आहे. आणि यामध्ये छान मी शिजल्यानंतर चटणी घातलेली आहे. तुम्ही एकही डाळ यूज करू शकता, कोणतीही 2 यूज करू शकता, पण 3 घेतल्या तर जास्त टेस्टी होतं. सो मी 3 घेतलेल्या आहेत. आणि आता मी फोडणी देणार आहे याला. तेल घेतलेलं आहे भांड्यामध्ये आणि आपण जशी आमटीला फोडणी देतो ना, सेम तशी फोडणी द्यायची आहे. दुसरं काहीच नाही करायचं आहे. जिरे मोहरी वगैरे टाकून. जर तुम्हाला हवं असेल आणि तुमच्याकडे थोडा जास्त वेळ असेल तर तुम्ही जिरे, लसूण आणि सुकं खोबरं एकत्र करून कुटून ते सुद्धा त्यामध्ये घालू शकता. हे सगळं घालून हिंग, हळद सगळं फोडणीचं आहे ते घालून तुम्ही ते एक्स्ट्राचं ॲड करू शकता त्यामध्ये. मला ते इतका वेळ नव्हता, कारण मला अभिषेकचा वेगळा स्वयंपाक करायचा होता आणि माझ्यासाठी चकोल्या करायच्या होत्या. सो मी फटाफट इतकंच केलं. मोहरी टाकली आहे मी, चांगली तडतडू दिली आहे तिला. यानंतर जिरे टाकलेत, हळद आणि हिंग थोडंसं जास्त घालायचं जेणेकरून टेस्ट येते. आणि ही डाळ ज्याच्यामध्ये चटणी घातलेली आहे आणि मस्त फोडणी बसलेली आहे. खूप मस्त फोडणी बसलेली आहे. आवाज येतो आहे आणि तुम्हाला दिसत पण असेल. आणि यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तुमच्याकडे डाळ किती त्या प्रमाणात तुम्ही पाणी ॲड करायचं आहे त्यामध्ये. ते आपल्याला लक्षात येतंच पाणी किती ॲड करायचं असतं, काय हे सगळं आपल्या लक्षात येतं. किती करायच्या चकोल्या यावर पण डिपेंड असतं. आणि याच्यासोबतच मी एका साईडला आता कणिक पण मळून ठेवलेली आहे. आता पुढचं काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. तर सरळ सरळ चपाती आपण लाटतो घडी न घालता तशी लाटून घ्यायची. असे मी कधीच घडी घालत नाही. मी अशाच चपात्या लाटते, कारण घडी घातली तर त्याचा आकार येत नाही. मला भाकरी खूप छान येते, चपाती येत नाही. मी खूप वर्षापासून भाकरी करते, मला चपातीचा कंटाळा पण येतो. पण इकडे रोज आम्ही चपात्याच करतो, भाकरी अगदी रेअर. तर जशी आपण चपाती लाटतो विदाऊट घडी घालता तसं लाटून घ्यायची आहे छान. थोडंसं जाड ठेवलं तरी चालतं, अगदी चपाती इतकं पातळ नाही. आणि तोपर्यंत इकडे जे आमटी जी आपण फोडणी टाकली आहे ते तिकडे चालूच ठेवायचं, ते बंद नाही करायचं. आणि यानंतर याला असे आपण शंकरपाळीला जसे काप करतो तसे करून घ्यायचे आहेत. मी थोडेसे रफ केलेत, नाजूक नाही केलेत, कारण माझं चिरणं जे ते खराब झालं आहे. सो मी सुरीनं करते. जर तुम्ही चिरण्याने केलं तर ते खूप छान आणि खूप सुंदर दिसतं. आणि हे थोडेसे रफ होत आहेत माझे, आय नो. थोडेसे नाही, बरेच रफ होत आहेत. सकाळी करताना इतकं जाणवलं नाही, पण व्हॉईस ओव्हर देताना मी आता समोर बघते आहे ना, तर ते माझ्या लक्षात येतं आहे. आणि त्यामध्ये ते जे तुकडे आहेत ते टाकून द्यायचे. आणि जर लाकडाचं तुमचं पोळपाट असेल ना तर ते सरकत नाही. हे लोखंडी आहे, त्यामुळे इकडे तिकडे ती जी चपाती आहे ती कट करताना सरकते. त्यात चिरणं नाही आहे, त्यामुळं तर जास्तच होते. हे सगळं टाकून द्यायचं आहे. आणि मला तुम्हाला सांगायचं राहिलं की मी ऑलरेडी त्यात मीठ घातलेलं आहे. टाकून द्यायचं आणि जेव्हा पण हे टाकेल आपण त्यानंतर छान ते हलवायचं, ते एकमेकांना चिकटणार नाही म्हणून.
प्रत्येक वेळी चपातीचे तुकडे त्यात टाकल्यानंतर म्हणजे कणकेचे तुकडे टाकल्यानंतर चांगलं हलवून घ्यायचं, जेणेकरून चिकटणार नाही, नाहीतर ते एकमेकांना चिकटतं आणि शिजत नाही व्यवस्थित. सो हे आहे. आणि असंच तुम्हाला जितकं पाहिजे, ज्या क्वांटिटीमध्ये पाहिजे तितके तुम्ही गोळे घ्या, तितक्या प्रमाणात आमटी करा, तितके गोळे घ्या आणि त्यामध्ये टाका आणि हलवून मस्त शिजवून चकोल्या खायच्यात. एवढं झालं की चकोल्या रेडी असतील. अगदी 5 ते 10 मिनटाचं काम आहे, पण खूप छान होतं. मी अगदी हे साधं केलेलं आहे, साग्र संगीत त्याला काही नाही केलेलं आहे. जर तुम्ही कोथिंबीर, खोबरं, लसूण आणि जिरे एकत्र कुटले, तर हे जे कुटलेलं आहे ते पहिल्यांदा फोडणीमध्ये टाकायचं आणि थोडंसं बाजूला ठेवून पूर्ण ज्यावेळी आपण चकोल्या पूर्ण होतात, म्हणजे कणिक चपाती जी आपण कट केलेले हे जे तुकडे मी टाकते आत्ता, हे टाकायच्या आधी ते वरून आणि टाकायचं, म्हणजे खूप छान टेस्ट येते त्याला. आणि दॅट्स इट, झालं. खूप मस्त आहे, खूप सुंदर आहे. कमी वेळात फटाफट टेस्टी खाऊ शकतो आपण. आणि आय होप तुम्हाला पण आवडेल. आणि आत्ता वाजतात 9. आणि काल अभिषेकचा सकाळी ॲक्च्युली अभिषेकचा माझा असाच एक विषय चालू होता की नेव्हीमध्ये जे लोक असतात, त्यांचं म्हणजे लग्न केल्यानंतर नेव्हीमध्ये किंवा आर्मीमध्ये, तर त्यांची जी वाईफ असते ते किती म्हणजे त्यांना स्ट्रगल करावं लागतं. म्हणजे आमची एक फ्रेंड आहे, तर तिचा हजबंड याच्यात असतो नेव्हीमध्ये, तर तिच्यावरून हा विषय निघाला होता. तर किती स्ट्रगल या लोकांना करावं लागत असेल की इकडे 6-6 महिने राहायचं, 6-6 महिने तिकडे. तर मग अभिषेक मला बोलला की पण 6 महिने इकडे असणार ना, म्हणजे 6 महिने अखंड वाईफसोबत असणार ना. तर मग मला वाटलं की नको, म्हणजे नवरा सारखा पण घरात नसला पाहिजे. तो सकाळी कामाला जाऊन दिवसभर काम करून संध्याकाळी घरी आलं असंच पाहिजे. अखंड घरात असेल तर मग पण भांडण होतं किंवा नको वाटतं ते सारखं सारखं. जोक्स पार्ट. पण सिरियसली म्हणजे हे खूप अवघड असतं की आर्मीमध्ये किंवा नेव्हीमध्ये किंवा आणि अशा ठिकाणी की जिथे लाँग डिस्टन्स राहावं लागतं नवरा बायकोना, तर खूप खूप टफ असेल. मी किंवा माझ्यासारख्या अशा बऱ्याच जणी आहेत ज्या आपल्या हजबंडसोबत राहतात रोज, तर त्यांना हे म्हणजे आम्ही कितपत समजू शकतो हे पण नाही सांगता येणार. तर खरोखर हॅट्स ऑफ यू गाईज. सो हा होता आजचा व्लॉग. चकोल्याची रेसिपी तुम्हाला दिलेली आहे मी, आणि आवडली बनवा. कशा झाल्या ते मला सांगा. आणि खूप फटाफट होतं आहे, त्याला जास्त काही वेळ लागत नाही. आणि मला नक्की सांगा कसं झालं आहे ते. सो आता वेळ झाली आहे टाटा बाय करायची. 9 वाजता आहेत आणि मला थोडंसं आवरायचं आहे. तर मी पुन्हा भेटेन तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये, यानंतरच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, गुड नाईट.